संदीप जाधव ने दी कांग्रेस विधायक को सलाह, बोले महाराष्ट्र सरकार ने विकास कार्य के लिए बहुत फंड दिया, अब काम करना चाहिए। इथला जो आमदार आहे काँग्रेसचे त्याला भरपूर निधी राज्य शासनाकडून उपलब्ध झालेला आहे। त्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी लक्ष देऊन काम करायची आवश्यकता आहे। मी म्हटलं की त्यांना भरपूर निधी मिळालेला आहे, काम करायची आवश्यकता आहे, पण त्या मनाने काम होताना दिसून येत नाही आणि ही लोकांची ओरड आहे। तर ते समोर जनता त्याचं ठरवेल काय करायचं आहे। तर पूर्व नगर सेवक तथा महानगर पालिका के पूर्व सत्ता पक्ष नेता संदीप जाधव इन्होंने कहा कि पश्चिम नागपुर कांग्रेस विधायक को सरकार ने विकास कार्य के लिए काफी फंड दिया है। अगर विकास कार्य नहीं होते हैं तो आने वाले चुनाव में जनता ही सोचेगी क्या करना है। अभी हम देखते हैं आज के आयोजित मतदाता पहचान पत्र अपडेट कार्यक्रम के बारे में। संदीप जाधव जी इसके बाद बातचीत होगी। तब तक आप जुड़े रहिए और ईटी न्यूज चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। आज रविवार को श्री शिव गोविंद आर्किड अपार्टमेंट गोधनी रोड झिंगाबाई टाकली में इलेक्शन वोटिंग कार्ड अपडेट कैंप का आयोजन किया गया। इस कैंप में नए वोटिंग कार्ड और एड्रेस चेंज के काफी फॉर्म भरे गए। पूर्व नगर सेवक संदीप जाधव इनके नेतृत्व में इस कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर अमर खोड़े, नवीन जैन, आशीष पाली, रवीश देशमुख, पुष्पा राउत, रोशन राहाटे, बाबा सोंकुवर तथा शशिकांत हरडे आदि कार्यकर्ता उपस्थित थे। इस कैंप को जनता की तरफ से भारी प्रतिसाद मिल रहा है। अभी हम पूर्व नगर सेवक संदीप जाधव जी से इस कैंप तथा विकास कार्य विषय में जानकारी लेंगे। आज तुम्ही इथं मतदान ओळखपत्रांच्या अपडेट करता कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमाविषयी तुम्ही काय सांगाल? राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी एक कार्यक्रम जाहीर केला होता। त्या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टी वार्डाचे सगळे पदाधिकारी यांनी मागच्या रविवारी आणि शनिवारी 3 दिवस कॅम्प लावले होते। आम्ही जवळपास 6 ठिकाणी असे कॅम्प घेतले आणि त्या ठिकाणी जवळपास 700 ते 800 नवीन मतदाराची नोंद आम्ही केली आहे। त्याचप्रमाणे बाहेरून आलेले जे शिफ्टिंग आहेत ते सुद्धा आम्ही इथे रजिस्टर्ड केले आणि आम्ही असं ठरवलं की प्रत्येक फ्लॅट स्कीममध्ये झिंगाबाई टाकळीच्या शनिवारी आणि रविवारी अशा प्रकारचे कॅम्प घेऊ आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही गोविंद आर्केडमध्ये असा प्रकारचा कॅम्प घेतला आहे। जवळपास 47 फॅमिली या ठिकाणी राहते आणि बरेच लोकांचे 6 नंबरचे फॉर्म 8 नंबरचे फॉर्म आता आम्ही भरलेले आहे। ठिकाणी पुढच्या शनिवारी आणि रविवारी अशाच आम्ही कार्यक्रम जारी ठेवू। संदीप मला सांगा, तुम्ही हे मतदान ओळखपत्राचे अपडेट तर काम तर घेत आहात, पण याच्या व्यतिरिक्तही अनेक समस्या आपल्या झिंगाबाई टाकळी गणपतीनगर परिसरामध्ये आहेत, तर त्या काही समस्याचे समाधान होत नाही आहे, तर त्याविषयी तुम्ही काय बोलाल? बघा, आमचं पूर्ण लक्ष इथल्या समस्यावर आहे। आज आम्ही जवळपास 2 वर्ष झाले आता नगरसेवकचं आमच्याकडे काय पद नाही आहे। ते नसतानासुद्धा आम्ही माननीय गडकरी साहेबांचा फंड असेल, माननीय प्रवीणजी दटके यांचा फंड असेल, माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं निधी आणून आम्ही ज्या समस्या ह्या ठिकाणी झिंगाबाई टाकळीच्या त्या समस्या सोडवण्याचा भरपूर प्रयत्न करतो। परंतु झिंगाबाई टाकळी हा 80% हा NITमध्ये येतो आणि त्याच्यामुळे NITने जे डेव्हलपमेंट केलं होतं त्यावेळेस त्यांनी जे 6 इंचाची पाईपलाईन टाकली होती। सगळ्यात मुख्य समस्या आमच्या इकडची ड्रेनेजची आहे झिंगाबाई टाकळीला। त्याच्यामुळे जे गटर लाईन आहे 6 इंचाची तीसुद्धा आता कोलॅप्स झाली आहे बऱ्याच ठिकाणी आणि जे पावसाळी पाण्याची जे नाले असतात त्यासुद्धा कोलॅप्स झालेल्या आहे। त्याच्यामुळे इथे पावसाळी नालीची फार आवश्यकता आहे। आज आम्ही जरी नसलो नगरसेवक तरी इथला जो आमदार आहे काँग्रेसचे त्याला भरपूर निधी राज्य शासनाकडून उपलब्ध झालेला आहे। त्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी लक्ष देऊन काम करायची आवश्यकता आहे। आमचा प्रयत्न, आमचे कार्यकर्ता 24 तास कुठे ना कुठे काम करत असतात। छोट्या मोठ्या समस्या तर आम्ही तुम्ही म्हटलं की त्यांना भरपूर निधी मिळालेला आहे, काम करायची आवश्यकता आहे, पण त्या मनाने काम होताना दिसून येत नाही आणि ही लोकांची ओरड आहे। तर ते समोर जनता त्याचं ठरवेल काय करायचं आहे। तर कारण आज ते आमदार आहेत आणि त्याच्यामुळे ही गरज आता त्यांना काम करायची जास्तीत जास्त काम करायची आवश्यकता आहे। त्यांनी त्या समस्यावर जास्तीत जास्त लक्ष देऊन झिंगाबाई टाकळीच्या लोकांना दिलासा द्यावा हीच त्यांना विनंती करेल। मला हे सांगा की आता महापालिका आहे आणि NIT आहे, ह्या दोघांच्याही याच्यामध्ये विकास कामं रखडत तर नाही ना? नाही, कुठे ना कुठे रखडलेले आहेत। आता हे जे सध्याचे आमदार आहेत त्यांच्या याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे।
आज आम्ही जरी नसलो तरी आज 1 कोटी रुपयाचा निधी आणला आहे ह्या ठिकाणी मंजूर झालेला डांबरीकरणासाठी. जे याच्यामध्ये होतं याच्यामध्ये ज्या ठिकाणी कामं करू शकत नव्हतो आपण, रिझर्वेशन असतात त्या ठिकाणी, त्याच्यामुळे मी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं जवळपास 1 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे, मंजूर झाला आहे, वर्क ऑर्डर झाला आहे. पण पावसाळ्यामुळे ते काम थांबलं आहे. आपण पुढच्या महिन्यात आपण ते संपूर्ण डांबरीकरण करू. आमचा प्रयत्न असतो की लोकांमध्ये राहून लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न करतो. पक्ष लेवलवर करतो सुद्धा. आणि आमचे जे माननीय देवेंद्रजी असतील, फडणवीस साहेब असतील, तुमचे चंद्रशेखर बावनकुळे आहेत, प्रवीणजी जाटके आहेत, त्यांच्याकडनं आम्ही निधी आणतो आहे आणि ते काम करतो आहे. आम्ही नगरसेवक जरी नसलो तरी आम्ही स्वतःला नगरसेवकच मानतो आजी. आणि सध्या तुम्ही नगरसेवक नसतानाही लोकांच्या विकास कामासाठी झटत आहात. धन्यवाद संदीप भाऊ. नमस्कार.